लाडक्या धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रमात ज्याचं नाव आहे संतूर प्रेझेंट्स माहेर वाशिनींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. हो, आजार नसताना काही नसताना आणि असं पहिलाच अटॅक आला आणि गेले ते. म्हणजे तिच्या जवळ कोण नव्हतं ना, म्हणजे भाऊ होता पण तो हँडिकॅप आहे. रात्री बोलली माझ्याशी, मी ठीक आहे ग, चांगली आहे. सकाळी पहाटे गेली. त्याच्यानंतर मी 1 महिना अशी डिप्रेशनमध्ये होते. मंडळी, 16 सख्यांचा हा कार्यक्रम इतका लोकप्रिय होता ना की सगळ्यांना आपल्या या 16 सख्यांच्या ह्या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हायचं असतं, कारण आम्हाला तितके फोनही येत असतात. आणि त्यासाठीच आज मी आलेलो आहे ठाण्यातील ओवळा या ठिकाणी. तिथल्या या सगळ्या ताई इथे जमलेल्या आहेत. या सगळ्यांसोबत आपण खेळ खेळणार आहोत, गप्पा मारणार आहोत, माहेरच्या आठवणींमध्ये जाणार आहोत आणि बघणार आहोत हुकमाची राणी कोण होते. हा तर बघूया आजच्या भागामध्ये त्या मानाच्या खुर्चीवर बसण्याचा मान कोण पटकावते ती. ऐका 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 माझं ऐका ताईनो ऐका. हे 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 काय बसणार? नाही नाही, तू बसणार आहे, तू ऑलरेडी बसलेली आहे. हा पण हे सगळं काय चालू आहे? तुम्हीच अगोदर म्हटलं ना काय हुकमाची राणीचा पटकवणार कोण म्हणून. ते नाही मी म्हटलं. मी काय म्हटलं माहिती आहे का? मी म्हटलं कोण या मानाच्या खुर्चीवर बसण्याचा मान पटकावते ते, असं मी म्हणालो. पण ते इतकं सोपं नाहीये. त्यासाठी खेळ खेळावे लागतात आणि त्या खेळांमधून जी विजेती होते ती होते हुकमाची राणी आणि ती विराजमान होते या मानाच्या खुर्चीवर. ओके, पण त्याआधी आपल्याला खेळ खेळावे लागतील की नाही? हो की नाही? हा चला, तर मग आपण पहिल्या खेळाला सुरुवात करायची. हो, हा चला तर मग सुरू करूया आपल्या या पहिल्या धमाकेदार खेळाला. खूप खूप अभिनंदन तुम्हा सगळ्यांचं, ताईंचं खूप खूप अभिनंदन. बरं, कसं वाटतंय 16 सख्यांच्या कार्यक्रमात आलीयस? छान, मस्त. बरं, काय काय तयारी करून आलीयस तसं जिंकण्यासाठी? नाही, अशी काहीच नाही केली तयारी. अशी काहीच नाही केली. जिंकली तर जिंकली, नाही तर हरली तर हरली. हो, पण खेळायचं ये बात आहे. ताली दे दे इधर. हा, व्हेरी गुड. पण सगळ्या अशा घरात सांगून आलीयस असं की आता आज मी स्वतःसाठी नाही सांगूनच नाही आली? नाही सांगूनच नाही आली? नाही. भाऊजी, ताई इथे आलेली आहे 16 सख्यांच्या या कार्यक्रमामध्ये. हा, आणि हुकमाची राणी झाल्यानंतर तुम्हीच अभिमानाने सांगाल माझी बायको हुकमाची राणी झालेली आहे. हा, हो की नाही? हो, हा, क्या बात आहे, व्हेरी गुड. तर मग सुरू करूया आपल्या या पहिल्या खेळाला, ज्या खेळाचं नाव आहे हसली ती फसली हे. हसली ती फसली हे. हा, खेळाचं नाव काय ताई? बघू दे. हसली ती फसली हे. हा, हे 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 महत्वाचं आहे. हे हा, रेडी, 1 2 3. हा, हसली ती फसली हे. हा हात आणि हा पाय वर येतो. हे असं करू, हरकत नाही. हा, ताई खेळाचं नाव काय आपल्या? हा, व्हेरी गुड. हसली ती फसली, हसली ती फसली, हसली ती फसली. कुठचाही हात तिथे जातोय, पाय कुठेही जातोय. हा, रेडी. हा बरोबर. हा हा. हसली ती फसली, हसली ती फसली, ती फसली, हसली ती फसली. तुझं जे काय ते सगळं झालं की सांगा मला. हा, आणि आता हा खेळ असा आहे की संगीत सुरू होणार आहे आणि त्या संगीतावर तुम्हा सगळ्या ताईंना नृत्य करायचंय, जसं तुम्हाला येईल तसं. ओके, आणि एका क्षणी मी म्हणणार आहे स्टॅच्यू, तेव्हा आहे त्या पोझिशन मध्ये उभं राहायचंय. पण ती पोझिशन तुमच्या नृत्याची एक स्टेप असायला पाहिजे. स्टॅच्यू म्हटल्यानंतर असं सरळ उभं राहायचं नाही, नजर खाली ठेवायची नाही, सरळ किंवा वर बघायचंय. हा, खाली बघायचं नाही, अजिबात हलायचं नाही, हसायचं नाही, डोळे मिचकावायचे नाही. चला तर मग सुरू करूया आपल्या या पहिल्या खेळाला आणि त्यासाठी म्युझिक प्लीज. झटपट पटापट लक्ष्मी जी घर के अंदर प्रसन्न होके अंदर आएंगी घर के पटापट. नाचतो सगळं विसरून पोरी बघता थांबून रांगोळी काढतो वाकून. सणासुदीला रांगोळी काढ, पाऊसा बड्डे रांगोळी काढ, नवीन वर्ष रांगोळी काढ, कलर समोर. हा, आडवी लाईन, तिरपी लाईन, वाकडी लाईन, फुल काढ. काही असं वाटतं आपण मोर्चात चाललोय. स्टॅच्यू. थोडक्यात डोळा वाचला माझा.
थोडक्या करतात. हे जे थापकून आलं ना हात असा एकदम स्टॅच्यू. ओके. किती हसणं लपवतेस. अगं अख्खं दिसतंय कॅमेरामध्ये तू किती हसणं लपवतेस ते. त्याच्यामुळे तू बाद झालेलीस ताई. तू बसू शकतेस, तू समोर बसू शकतेस. ओके, व्हेरी गुड. पण एकदा जोरदार टाळ्या त्या ताईंसाठी झाल्या पाहिजेत. ओके ताई, ताई तू बाद झालेली आहेस. हा ताई, ताई तू बाद झालेली आहेस. तू अशी उभी राहिली आहेस. ती एक स्टेप असायला पाहिजे होती. हा इथे पण हात हलतायत, हात हलतायत. ताई तू बाद झालेली आहेस. तू बसू शकते. ओके, थँक्यू. थोडा हळू आमचं संतूर पाडशील. इथे इथे बसू शकते. तू बाद झालेली आहे. ही जे काय ताईची आयडिया आहे ना, हा हातच असा ठेवलाय की जेणेकरून कळूच नाही की मी हसते की नाही हसते, पण सगळं कळते तू हसतेस. तू बाद झालेलीस. तू बसू शकतेस. या ओके. नमस्कार. कशी आहेस ताई? बरी बरी आहे. अगं केवढी हलतेस ताई. तू बाद झालीस. तू बसू शकतेस. व्हेरी गुड. या अशा पद्धतीने 5 ताई बाद झालेल्या आहेत आणि 5 ताई गेलेल्या आहेत आपल्या पुढच्या खेळाकडे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. हल हल. हा खूप खूप अभिनंदन पाची ताईंचं की तुम्ही आलेल्या आहात पुढच्या खेळामध्ये. ओके. हा कसं वाटतंय ताई आता पुढच्या खेळामध्ये पण आलीस? मस्त. मस्त वाटते. ओके, कसं वाटते? खूप छान. खूप छान वाटते. ताई कसं वाटतंय ह्या पुढच्या खेळात आलीस तू? खूप छान वाटतंय. खूप छान वाटतंय. किती वर्ष झालीत लग्नाला? 28 वर्ष सर. 28 वर्ष झालेली आहेत. एखादा पटकन उखाणा घेऊन टाक चल ताई लवकर. शंकराच्या पिंडीला वेळ झालते वाकून, गणेश रावांचं नाव घेते सर्वांचा मान राखून. भाऊजींचं नाव गणेश आहे बरोबर. मी कसं ओळखलं सांग? हा अच्छा. उखाणा नाही. ही ताई हिंदी. बरं ही ताई हिंदी भाषिक है ना? हाँ हिंदी तो मराठी समझ में आता है ना? हाँ तो हम मराठी में कैसे मराठी में जो लग्न हुई हाँ तो जो ताई रहते ना हमारी, तो ऐसा वो सासरी जाने के पहले उंबरठा रहते ना, उंबरठा को पाय अंदर डालने के पहले वो ऐसा उखाना लेती है. वैसे उखाना आता है तुमको? आता है. क्या बात है. क्या हाँ उखाना. हाँ उखाना. हाथ में माइक लिया तो भी चलेगा. हाँ हाँ उखाना. हाँ होऊन जाऊ देत. हाँ आता है म्हटल्यानंतर आता विचार करते तुम्ही ताई. ऐसा उखाणा लेते ना. आता या ताईने कसं घेतलं? मतलब हिंदी में बोलो ना एक बार मेरे को. अरे मेरा हिंदी ऐसा है ना तुम पळून जाओगे तुम. बरं मी सांगतो तर ते घ्या नाव. हा ओके. चांदीच्या ताटामध्ये गुलाबाच्या कळ्या. हा काय बोलसाल? हा चांदीच्या ताटामध्ये गुलाबाच्या कळ्या आणि आमचे ह्यांचे दात म्हणजे दुकानातल्या फळ्या. हा हे घ्या तुम्ही. हा हे नाव घ्या. हा माझ्याकडे माईक मी नाही उखाणा घेतलाय. उखाणा तुम्हाला घेऊ. मेरे से नाम नहीं. तो तुमको जो आता है वो तुम. इजी बोलो तो मैं समझ जाऊँ. चांदीच्या ताटात गुलाबाच्या कळ्या. कितना सोपं आहे देखो. चांदीच्या टाटा, गुलाबाच्या कळ्या गुलाबाच्या कळ्या, आणि आमचे ह्यांचे दात म्हणजे ह्यांचे दात म्हणजे आपके पति का नाम लेकर. रवि. हा नाम मत लो. आमचे ह्यांचे दात म्हणजे दुकानातल्या कळ्या.
हा वो ऐसा नाम दुम ले लो. हा ओके रेडी. हा होऊन जाऊ दे. चल 1 2 जर नाही हो. आणि माईक आमचं. चला तयार आहे तुम्ही ताई. ह्या खेळाचं नाव आहे सासर माहेर. आता आपण सासरी उभे आहोत. हे आहे माहेर, हे आहे सासर. माहेर म्हटलं तर माहेरी उडी मारायची, सासर म्हटलं तर सासरी उडी मारायची. ओके पण उडी मारायची. ओके ठीक आहे. हा जी ताई चुकेल ती ताई बाद आणि जी ताई उशिरा उडी मारेल ती सुद्धा बाद. ओके कळलं ताई तुम्हाला सगळ्यांना? हा ओके चला रेडी. माहेर सासर माहेर सासर सासर. एक आणि 2 ताई बाद झालेल्या आहेत. तुम आउट हो गई. हा त्याच्यामध्ये तुम्ही बसू शकता. ओके हा रेडी रेडी. माहेर सासर माहेर सासर माहेर सासर माहेर सासर सासर. नीट चुकलं. ओके माहेर सासर सासर. आणि आपल्या या खेळातून 2 ताई विजेत्या झालेल्या आहेत आणि त्या गेलेत आपल्या शेवटच्या खेळाकडे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. खूप खूप अभिनंदन गीताताई आणि साधनाताई तुमचं. तुम्ही या शेवटच्या खेळामध्ये आलेला आहात. हा चला तर मग आपण हा खेळाला सुरुवात करूया. पण त्याआधी आपण जाऊया आपल्या माहेरच्या आठवणींमध्ये. ताई तुझं नाव सांग. साधना सुनील जाधव. माहेर कुठलं? संगमनेर. संगमनेर अहिल्यानगर. अहिल्यानगर. वा. आणि सासर? सासर पण संगमनेर आहे, तालुका वेगळा आहे पारनेर. अच्छा वा. किती वर्ष झालेत लग्नाला? 20 वर्ष. 20 वर्ष. कसा चाललाय 20 वर्षाचा संसार? छान मस्त. सासरी कशी आहे? एकदम व्यवस्थित सगळं? हो भाऊजी कसे आहे? एकदम मस्त. एकदम मस्त आहे. काय करतो रिक्षा. रिक्षा आहे. चल डबल सीट जाऊ लांब लांब. म्हणजे मनात आलं की मागे बसायचं आणि जायचं बरोबर फिरायचं. गावी जायचं. वा. काही माहेर बद्दल काय सांगशील? माहेर डोळे बंद केल्यानंतर आणि माहेर हा शब्द उच्चारल्यानंतर कोण येतं? सगळ्यात आधी कोण येते? वडील येतात. वडील येतात. काय सांगशील बाबांबद्दल? म्हणजे त्यांना ऐकू नाही येते, ऑपरेशन झालंय ना कॅन्सरचं, त्यामुळे नीट ऐकू येत नाही त्यांना. मला जरा मोठ्याने बोलावं लागतं. ओके काय सांगशील पण बाबांची एखादी आठवण लहानपणीची? आहेत खूप आहेत. आता पण बाळा बोलतात. बाळ बोलतात? हा घरी गेलं की तेच असतं. कालच बोलले मला कधी येतेस. आज घरीच जायचं होतं मला भेटायला, तर मी इकडे आली ना धावत. मग फोन केला मला, तू येणार होतीस काय झालं? म्हणलं मी इथे आलोय. ताई तू हे सगळं बोलत असताना तू हसतेस, पण त्या हसण्यामध्ये ना तू तुझे अश्रू लपवतेस. डोळे पाणवलेत. नाही मिस करतेस भावाला? नाही, माझे वडील आहेत खूप चांगले आहेत. म्हणजे आई त्या- मिस कर. हो हा तेच. काय सांगशील आईबद्दल? नाही असं काही सांगण्यासारखं तर आहे खूप, पण ती कशी अचानक गेली ना, आजार नसताना काही नसताना. म्हणजे असं पहिलाच अटॅक आला आणि गेली ती. म्हणजे तिच्या जवळ कोण नव्हतं ना. म्हणजे भाऊ होता पण तो हँडिकॅप आहे. म्हणजे रात्री बोलली माझ्याशी 11:30 वाजता. बोलली मी ठीक आहे गं, चांगली आहे. आणि सकाळी पहाटे गेली. खूप छान बोलली माझ्याशी. त्याच्यानंतर मी 1 महिना अशी डिप्रेशन मध्ये होती. घरी फक्त बसून राहायचे. आईचं काय, आईशी काही बोलायचं राहून गेलं होतं? नाही, तिला बोललो होतो की मुलाची परीक्षा होईल, दुसऱ्या दिवशी आम्ही येतो. ती बोलली या, आणि 30ला आम्ही जाणार आणि ती 29ला झाली. त्यामुळे ते गावचं घर आहे ना आमचं, आज 5 वर्षासाठी बंद आहे. कुणीच नाही जात त्या घरी. इतकं छान बनवलंय तिने घर.
असं टॉयलेट बाथरूम असं म्हणजे मुंबईत कसं असतं तसं ते गावचं घर आमचं रानात वावरत राहतं ना, तर मग असं लोकांना असं वाटेल किती छान घर, असं घर बनवलं, पण ते असं पडीक झालं आता. का जाणं होत नाही तिथे? कोणीच नाही जाते, ती नाही येत, आई नाही तर जाणं होत नाही. कोणीच नाही जात. म्हणजे अगदी गावाला ज्या वस्तू नाही भेटत त्या सगळ्या आमच्या घरामध्ये ठेवल्या. फ्रीज, कूलर, मिक्सर असं सगळं ठेवून दिलं तिने सामान, कोण वापरणारच नाही तिथे. पण ते आज या माध्यमातून काय आईला सांगावं असं वाटतं, जे समजा सांगायचं राहून गेलं असेल, कारण ती जिथे कुठेही असेल ती खरंच तिचं असं तुमच्याकडे वाटतं नक्कीच ती लक्ष वाट असेल. बघते आमची तिकडे त्या घरात. त्या घरात वाट बघते. मग जायचं की कदाचित तीच तिची इच्छा असेल की सगळ्यांनी त्या घरामध्ये यावं आणि त्या घरात वावर व्हावा, तुमचं वास्तव्य असावं. मी 1 महिन्यानंतर उठल्या डिप्रेशनमध्ये. तुम्ही रडवताय मला. 1 महिना मी बेडरूम मध्ये बसून होते. मला डॉक्टरकडे जावं लागलं होतं. नाही पण ताई, आई जिथे कुठे असेल ती नक्कीच खूप आनंदात असेल आज तुमच्याकडे बघून, तुमचा संसार बघून. बरं, माहेरी कुठल्या नावाने हाक मारायचे तुला? साधू. आणि भाऊजी कुठल्या नावाने हाक मारतात? ते काय नाही, नाही नाही, काहीतरी असणार नाव. काय नाही. आमच्या घरात दोन्ही सगळी माणसं आहेत, म्हणजे मुलं आहेत माझी 2. मग ते असे बोलतात, अरे मम्मा ए. अच्छा, मम्मा हाक मारतात ते? नाही, ते नाही मुलं. म्हणजे मला असं बाई असं नाही बोलत, अरे अरे तुरे असंच करतात बस. भाऊजी? ते पण बोलतात अरे बस. भाऊजी नाव घेत जा ताईंचं. खूप छान नाव आहे, साधना. हा. हो, माझं नाव खूप छान आहे. ताई, खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून. तुला कसं वाटतंय? हो, छान वाटलं. हो ना. आता आपला शेवटचा खेळ खेळायचा आहे. हा, खेळायचं ना? हो. चला तर मग मंडळी, जाऊया आपण आपल्या शेवटच्या खेळाकडे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. थँक्यू. बाहेरच्या आठवणीनंतर आता सुरू करूया आपल्या या शेवटच्या खेळाला. ओके, या खेळाचं नाव आहे एक स्ट्रॉ धमाल. एक स्ट्रॉ धमाल. आता हा खेळ असा आहे की साधनाताई आणि गीताताई, तुमच्यासमोर प्लास्टिकची बाटली आहे आणि 5 स्ट्रॉ आहे. ओके, मी 1, 2, 3 म्हटल्यानंतर एकावेळी एकच स्ट्रॉ घ्यायचा आणि तो प्लास्टिकच्या बाटलीमध्ये टाकायचा आहे. जी ताई कमीत कमी वेळेमध्ये 5च्या 5 स्ट्रॉ बाटलीमध्ये टाकेल ती असणाऱ्या या खेळाची विजेते आणि अर्थातच आजच्या भागाची हुकुमाची राणी. स्ट्रॉ कसे टाकाल बाटलीमध्ये? हा, व्हेरी गुड. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. जोरदार टाळ्या. हा, इतका सोपा खेळ हा अजिबात नाही आहे. हा, इतकं सहजपणे हे नाही टाकायचे. ओके, हे आता कशा पद्धतीने टाकायचे ते मी दाखवतो. ओके, 1, 2, 3 म्हटल्यानंतर एक हात मागे, एका हाताने एक स्ट्रॉ उचलायचे, तो असा धरायचे. स्ट्रॉ बाटलीमध्ये टाकताना, इथे ठेवल्यानंतर टाकताना स्ट्रॉला हात लावायचा नाही, टेबलाचा आधार घ्यायचा नाही, हात मागे, एका वेळी एकच हात वापरायचा आहे. ओके, आणि एकच स्ट्रॉ. हा, कळलंय तुम्हाला? तयार तुम्ही ताई? हा, गीता ताई? हा, साधना ताई? ओके, रेडी आहेत तुम्ही? ओके, चला तर मग सुरू करूया 1, 2, 3 म्हटल्यानंतर. हा, ओके, 1, 2. आणि दुसरी गोष्ट म्हणजे 5 तुमच्या समोर जे आहेत ना 5 स्ट्रॉ तेच पकडायचे. हा, ओके, 1, 2, 3. हा, शाबाश. हा, व्हेरी गुड. हात लागतो, टेबलाला हात लावायचा नाही, टेबलाला हात लावायचा नाही. हा हा, शाबाश शाबाश. हा हा, समोर बघायचे, आधी समोर बघायचे. हा, समोर बघायचे. हा, अगं वेळ जातोय ह्याच्यात, लवकर. हा, ओके, हात वरती करायचे. ओके, व्हेरी गुड. हा, शाबाश शाबाश शाबाश. हा, व्हेरी गुड ताई, व्हेरी गुड व्हेरी गुड. काय होऊन जाऊ. समोर 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 बघायचे, आधी समोर बघायचे. हा हा हा, ठेव ठेव ठेव. हा हा, ठेव. नाही ठेव ठेव ठेव. हा, कसं वाटतंय? थांब, कसं वाटतंय? असंच बोल, असंच बोल. कसं वाटतंय? हात हात मिशीला हात लावायचं नाही. हा हा, लवकर लवकर. हा, बघा, गुलाबी नाही, हा गुलाबी, गुलाबी मिशी. हा, लवकर. पहिल्यांदाच बघितली आहे गुलाबी मिशी, आणि ते पण एकाच साईडला जास्त आहे. आणि निर्णय अर्थातच तुमच्या समोर आहे. उपविजेती ठरलेली आहे गीताताई आणि विजेती झालेली आहे साधनाताई. एकदा जोरदार टाळ्या.
आणि आपल्या या शेवटच्या खेळामध्ये उपविजेती ठरलेली आहे गीता ताई. तुझं खूप खूप अभिनंदन आणि 16 सख्यांच्याकडून ही भेटवस्तू. बरं ताई, कसं वाटतं उपविजेती छान झाली? वाटते सर. आणि इकडे येऊन खूप आनंद आला वाटते मला. लहानपणीची आठवण आली. ओके, हा, आणि खूप मजा. खूप मजा आली. मजा आली. ओके नाही. बरं, आता हा जो कप आहे हा अत्यंत महत्त्वाचा कप आहे ताई, आणि हा स्वयंपाकघरात ठेवायचा आहे कप. हो हा, म्हणजे असं डोळ्यासमोर राहील, म्हणजे आमची आठवण येईल तुला. ओके, आणि ह्याच नक्कीच. कपातून चहा आणि कॉफी प्यायची आहे, हो सर. भाऊजींना द्यायची आहे हो सर. आणि त्यांना सांगायचंय काय सर? हा घ्या कप आणि बसा. थोडा आनंद झालाय बघा, हरकत नाही, पण असतं है ना, मजा असते त्यात पण एक. ओके ताई, खूप खूप अभिनंदन तुझं. आणि आजच्या खेळाची विजेती आणि आजच्या भागाची हुकमाची राणी झालेली आहे साधना ताई. खूप खूप अभिनंदन. सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो हो हो. संतूर यांच्याकडून गिफ्ट हॅम्पर. खूप खूप अभिनंदन. व्हेरी गुड. सोहळा सख्यांचा. हुकमाची राणी झालीस, कसं वाटतंय? मस्त, भारी एकदम. भारी वाटत. बरं, असं विचार तरी केलं होतं की मी हुकमाची राणी? नाही, अजिबात नाही. नाही, मगाशीच बोलली ना, मी घरी सांगून नाही आली. घरी सांग. म्हणजे बघ संधी कशी बोलवते आपल्याला, है की नाही? म्हणून सांगतो, म्हणून मी नेहमी सांगत होतो सगळ्या ताईंना, जी संधी येते ना त्या संधीचा फायदा घ्या. कारण कधी कोण कधी कसं कुठे निघून जाईल ना, काही सांगू शकत नाही. बरं, सगळ्यात आधी कोणाला फोन करून सांगणार आहेस? फोन मिस्टरनं सांगितलं, पहिला नवऱ्यालाच कॉल. सांगितलं पण लगेच? काय म्हणाले? हा ना, मला ते कधी दिसणार आहेस म्हटलं, थांब सांगते, मला माहित नाही कधी दिसेल. पण मग असं बोलू ना, गेली कधी पण? माहित नाही त्यांना, घरी नव्हते. अच्छा, ओके. पण ताई, छान अशीच हसत राहा, खूप छान दिसतेस तू, आणि अशीच छान आनंदी आणि खुश राहा. ओके ताई, खूप खूप अभिनंदन ताई तुझं. एक सेल्फी मात्र तुझ्या बरोबर काढणार आहे. सोहळा सख्यांचा, हो हो हो. सोहळा सख्यांचा. ताई, तुझं पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन. हुकमाची राणी झालेली आहेस, आणि खरंच खूप छान वाटतं जेव्हा अशी धमाल प्रत्येक ताई ते करत असते आणि ते एन्जॉय करत असते. आणि जो स्वतःच्या हक्काचा जो वेळ असतो ना, तो अगदी इथे येऊन जो काही वेळ अगदी स्वतःच्या आनंदासाठी ती घालवत असते, आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावरती हा जो काही आनंद असतो ना, तो आम्हाला खूप प्रेरणा देणारा असतो. आणि असाच आनंद प्रत्येक भागामध्ये असतो. त्या भेटूया पुढच्या भागात अशीच धमाल मजा मस्ती करत एका नव्या हुकमाच्या राणी सोबत तुमच्या धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे संतूर प्रेझेंट्स माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. अरे बजा. सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो